Okay, guys, so let's start the video. You know that we had started the chapter number 3, HCF and LCM. One part was still remained, the use of LCM and HCF. Now we will see this. Okay, the use of LCM and HCF. The part is here. Means in here we have to learn that how to use LCM and HCF to solve the other examples or other word examples. Okay. Uh, huh. Okay, so let's see first example. A shop sells a 450-gram bottle of a jam for 96 rupees and a bigger bottle of 600 gram for 124 rupees. Which bottle is it more profitable to buy? दोन बॉटल्स आहेत, जाम सेमच आहे, म्हणजे एकाच प्रकारचा जाम आहे, पण त्याच्यात दोन बॉटल्स आहेत. एक 400 ग्रॅमची आहे, त्याची प्राईस 96 रुपये आहे. एक 600 ग्रॅमची आहे, त्याची प्राईस 124 रुपये आहे. सो कुठली बॉटल घेणे आपल्याला परवडेल हे विचारलं आहे. 450 ग्रॅमची की 600 ग्रॅमची. जिथं कसं आहे, एक बॉटल अशी आहे. सपोज दिस इज वन बॉटल, दिस इज अनदर बॉटल. This is of 450 gram. This is of 600 gram. This bottle is for 96 rupees and this bottle is for 124 rupees. So which bottle is profitable to buy? So आपल्याला काय करायला पाहिजे, आपल्याला दोन्हीतलं सेम सेम ग्रॅमचं आपल्याला हे काढलं पाहिजे आणि त्याची प्राईस चेक केली पाहिजे. 450 ग्रॅम आणि 650 ग्रॅम बॉटलमध्ये सेम ग्रॅमचं आपण कसं काढू शकतो? कॉमन फॅक्टर कसा काढू शकतो? मला कॉमन फॅक्टर काढायचं आहे. मग आपल्याला LCM यूज करावं लागेल की HCF करावं लागेल? दोन्ही मला कॉमन फॅक्टर, दोन्हीमधलं आपण एक सेम ग्रॅमचं घेऊ आणि चेक करू. आपल्याला HCF काढावा लागेल. सो फर्स्ट फाइंड आउट HCF ऑफ 450 and 600 ग्रॅम. ओके, 450 and 600 चा आपल्याला HCF काढावा लागेल. डू यू नो हाऊ टू डू इट? टेल मी द नंबर which is divisible to the 450 and 600. First number is 50. Check. 15 3 are 45, 50 0 are 0, 15 4 are 60, 50 0 are 0. Now 30 and 40 is there. So now it is divisible by 10. Correct na? 10 3 are 30, 10 4 are 40. Now 3 and 4 are not further divisible. So we will stop here. So what is HCF? HCF is only left part. Remember, HCF is only left part. So HCF will be 15 into 10 equal to 150. And now see here, this bottle. For our first condition they have given 450 ग्रॅमची बॉटल 96 रुपयाला आहे आणि इथं 600 ग्रॅमची बॉटल 124 रुपयाला आहे. We have find out some common factor here, 150. So right here 150 into 150 into. ओके, आता 450 आणि 700 मध्ये आपण 150 काढलं. सो 450 ला 2 मध्ये मल्टिपलमध्ये स्प्लिट करायचं आहे. सो 150 इंटू व्हॉट 450. सी एक 450च्या खालचा कुठला नंबर आहे? 3, म्हणजे 150 इंटू 3 450. सो हेअर विल बी 396. इथं अगेन 600 म्हणजे 150 इंटू 600 खाली 4 म्हणजे 150 इंटू 4 600. 150 इंटू 4 असे 124. Now we have to check the common. Now we have to check the price of the two bottles for a common gram or equal number of gram. So 150 keep here, take 3 here, so it will become 96 by 3. Again 150 keep left side, take 4 here. Now see 150 gram 150 gram. आता आपण हे जर 150 ग्रॅम घेतलं, हे जर 150 ग्रॅम घेतलं, आता त्यांची आपण प्राईस चेक करू. ही प्राईस किती येते बघा. 150 ग्रॅम बॉटलची पहिल्या 96 by 3, 3 1 3 3 3 9 32 रुपये, 32 rupees. And here
150 ग्रॅमचं 4 3 12 31 रुपीज. हो म्हणे 31 रुपीज. म्हणजे बघा या बॉटलमधलं 150 ग्रॅमची प्राईस 32 रुपये आहे, 32 रुपये. आणि या बॉटलची 150 ग्रॅमची प्राईस 31 रुपये. सो विच इज प्रॉफिटेबल, विच विल यू बाय? ऑब्वियसली वी विल बाय दिस बिकॉज इट इज 1 रुपीज लेस दॅन दिस. म्हणजे 600 ग्रॅमची बॉटल आपल्याला परवडण्याजोगी आहे. सो युअर आन्सर विल बी 600 ग्रॅम बॉटल will be profitable. अंडरस्टँड. आपण दोघांचा HCF काढला, दोघांचा कॉमन काढला 150 ग्रॅम आणि त्याची प्राईसची केली. अंडरस्टँड. नाव सेकंड एक्झाम्पल सी हिअर. ॲड 17/28 प्लस 11/35. 17/28 प्लस 11/35. Okay, how we will add this? If there would be the common denominator, then we will simply take the same denominator and we add only numerators. But here is not equal denominator, here are different denominator. So how can we solve this? We have to use here LCM. Means first we have to make the denominator same. आपल्याला 28 आणि 35 सेम करायचं आहे. म्हणजे आपल्याला दोघांच्या पाड्यामधला येणारा एखादा नंबर बघावा लागेल ना. मग 28चा आणि 35च्या पाड्यामध्ये येणारा नंबर तो पण पहिला कॉमन नंबर बघायचा आपल्याला. कारण असे त्यांच्यामध्ये येणारे भरपूर नंबर आहेत, त्यात आपल्याला पहिला कॉमन नंबर बघायचा आहे. म्हणजे आपल्याला काय काढावं लागेल इथं? LCM काढावा लागेल. बघा पुढे आता 28 and 35चा LCM. 28 and 35चा LCM काढावा लागेल. Tell me the number which is divisible to this 28 and 35. 4 7 are 28. Sorry, 7 4 are 28. 7 5 are 35. Now 4 and 5 is not further divisible, so stop here. Now how will calculate LCM? For HCF we take only left side, but for LCM we take this left side and bottom side. Okay, left side and bottom side. So what will be LCM? 7 into 4 into 5. What is the answer? 7 चौक 28. 28 पासून 144. So LCM will be 140. Okay, 140. Now what we have to do? We have to write just 17/28 as it is and just आता बघा 28 आणि 35चा किती आहे? 140 आहे. आपल्याला 28मध्ये अशा एका संख्येने गुणून 140 करायचं आहे. सो व्हॉट 28 इंटू व्हॉट 140. बघा हे काय आहे? 28. सो 28 इंटू व्हॉट 140. 28 into 5 140. So you have to multiply by 5 here, again 5 by here. का आपण डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटरला 5 ने का गुणलं? कारण की 17/28ची व्हॅल्यू कॉन्स्टंटच राहते. जर आपण खाली गुणलं तर वरती पण गुणावं लागतं. आता प्लस आता अगेन 11/35. आता 35 आता हे 28 इंटू 5 140 झालं ना. सेम आपल्याला 35 इंटू समथिंग 140 आलं पाहिजे. व्हॉट 35 इंटू व्हॉट 140. बघा 7 35 35 इंटू 4 140. ओके, सो यू हॅव टू मल्टिप्लाय हिअर बाय 4, अगेन हिअर बाय 4. करेक्ट. म्हणजे 28 5 140, 35 चौक 140. We got the same denominators, so we can simply add the numerators. Again further step. Now 17 5s are 85 plus 11 4s are 44. This 25 into 8 140. This is 140. Now you know that when there are same denominators, then we take it common and we add only numerators. That is 85 plus 44. What is final answer? 85 plus 44 129 upon 144. So this is your answer of this.
17 by 28 plus 11 by 35 equal to 129 upon 144. Call म्हणजे when there are different denominators and there is addition, then we find out the common lowest common multiple म्हणजे LCM. आपण 28 आणि 35 LCM काढतो जो की 140 आला. ओके, तर आता 28ला कितीने गुणले 140 भेटेल, तर 7 चूक 28, 28ला 5ने गुणले 120. सो आपण 28ला 5ने गुणलं. जर आपण खाली एका संख्येने गुणलं तर वरती पण त्या संख्येने गुणावं लागतं. सो वी मल्टिप्लाय 17 to 5 प्लस आता 35 सुद्धा आपल्याला 140 पाहिजे आहे, कारण आपल्याला डिनॉमिनेटर सेम करायचं आहे 144. सो 35 × 140, 7 आणि 5 35, उरलं काय 4. सो 35 × 4 140. सो 35ला आपण 4ने गुणलं, खाली म्हणजे डिनॉमिनेटर 4ने गुणणं. सो आपल्याला न्युमिनेटरला पण 4नेच गुणवावं लागेल. सो आपण गुणलं. देन 17 5s are 85 and 20 × 5s are 140 plus 11 4s are 44 and 35 4 × 144. Now we got the same denominator. If we got the same denominator, we keep it constant, we add only numerators. Okay, so 85 plus 44, we got final answer 129 upon 140. समजलं? जेव्हा केव्हा तुम्हाला असं येईल तेव्हा तुम्ही त्याचं सॉल्व करू शकता. किंवा याची दुसरी पण एक मेथड आहे. यू शुड नो सांगतो कुठले ती. जर 17/28 प्लस 11/35 असेल तर LCM सुद्धा आपण काढू शकतो. किंवा सिम्पल वे वी कॅन डू क्रॉस मल्टिप्लिकेशन. मीन्स 17 × 35 प्लस 11 × 28 divided by 28 × 35. So 17 × 35 answer came as 595 plus 11 × 28 का ना 17 × 35 घेतला आपण आन्सर 595. देन 11 आणि 28 असं क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्यायचं. 11 × 28 आन्सर इज 308 divided by 28 × 35. For answer comes 980. Now 595 plus 308 answer is 903 and this 980 as it is. Now अरे बघा इकडं 903/980 भाग जातो 7ने भागिले आन्सर येतं 129/140. आन्सर सेमच येतं. LCM काढला पण तेवढंच आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन काढला पण तेवढंच. युअर चॉईस. बट इफ दे आस्क्ड फाइंड आउट बाय LCM, वी हॅव टू फर्स्ट फाइंड आउट LCM. वी हॅव टू मेक लाईक दॅट अरेंजमेंट्स. वी हॅव टू मल्टिप्लाय denominator such that you will get the value as LCM and then solve. Understand? Don't get confused. Here is given, use the book. Actually this topic I wanted to teach you in the class, but what happens, we never know now due to this corona when our class will start. So I decided again to take this. Okay, watch video again and again and carefully see. Okay, now the next example. Say example number 3. On dividing a certain number by 8, 10, 12 and 14, the remainder is always 3. Which is the smallest such number? एक नंबर आहे काहीतरी, तसं त्या नंबरला जर 8ने 10ने 12ने आणि 14ने भागलं तर रिमाइंडर 3 उरतं. किती उरतं? 3. विच इज स्मॉलेस्ट सच नंबर. असे भरपूर नंबर्स आहेत की जे 8, 10, 12 आणि 14ने भागले गेले जातात आणि रिमाइंडर 3 उरतं. आपल्याला त्यातला स्मॉलेस्ट काढायचं आहे. स्मॉलेस्ट म्हणजे काय रे, म्हणजे आपला असा एक नंबर काढावा लागेल की जो या तिन्हींच्या पाड्यामध्ये आहे आणि त्यातला स्मॉलेस्ट घ्यायचा आहे. म्हणजे व्हॉट वे टू फाइंड आउट? LCM. करेक्ट. कारण LCM म्हणजे काय, सगळ्यांच्या पाड्यामध्ये असणारा नंबर. सो फाइंड आउट LCM ऑफ 8, 10, 12 and 14.
Now tell me the number which is divisible to all these 4 numbers. 2 2 4 are 8, 2 5 are 10, 2 6 are 12, 2 7 are 14. अगेन 4 आणि 6 ला भाग जाऊ शकतो 2 ने. ओके 2 2 जार 2 2 जार 4, 2 3 जार 6. 5 जात नाही, कीप ॲज इट इज. 7 जात नाही, कीप ॲज इट इज. आता त्याच्या पुढे भाग जाऊ शकतो का? नो. स्टॉप हिअर. नाऊ टेल मी LCM. LCM मध्ये काय असतं? लेफ्ट साईडचा संख्या आणि बॉटमच्या संख्यांचा गुणाकार. सो टेक द LCM. 2 × 2 2 झाले, परत 2 × 5 × 3 × 7. 2 × 5 × 3 × 7. टेल मी द LCM. 2 2 are 4, 4 2 are 8, 8 5 are 40, 43 are 120, 127 are 840. करेक्ट ना? 40. सो 840 आपला LCM बोला. म्हणजे 840 असा नंबर आहे की या सगळ्या संख्येने पूर्ण भाग जातो. पण त्यांची कंडिशन काय आहे? द रिमाइंडर इज ऑलवेज 3. द रिमाइंडर ऑलवेज 3 होत असेल, तुमची संख्या काय असेल? 840 + 3. ओके, सो युअर नंबर विल बी 843. सो आन्सर विल बी 843. कळलं? म्हणजे 843 अशी स्मॉलेस्ट संख्या आहे की तिला या 4 संख्येने भाग घातल्यावर भाग जातो आणि रिमाइंडर 3 उरतो. आपण LCM काढला 840, जो की या संख्येने पूर्ण भाग जातो. पण 3 जर रिमाइंडर पाहिजे असेल तर आपल्याला यामध्ये 3 ॲड करावं लागेल ना, 843. सो प्रत्येक वेळी 3 रिमाइंडर उरेल. सो आवर नंबर विल बी 843. हिअर वी यूज LCM मेथड. ओके, सिम्पल इज हिअर. नाउ नेक्स्ट एक्झाम्पल. Okay, next question number 4. Shreyas, Shalaka and Snehal start running from the same point on a circular track at the same time, okay, and complete one lap of the track in 60 minutes, 24 minutes and 80 minutes respectively. याचा अर्थ काय होतो? जिथे आपण सिक्वेन्स घेतला आहे ना, श्रेयस, शलाका, स्नेहल, त्याच सिक्वेन्सने. म्हणजे श्रेयसचं 16 मिनिट, शलाकाचं 24 मिनिट्स आणि स्नेहलचं 18 मिनिट्स. What is shortest period of time in which they will all reach the starting point together? So what is here? एक श्रेयस आहे, एक शलाका आहे आणि स्नेहल आहे. ओके, श्रेयसला एक ट्रॅक पूर्ण करायला किती 16 मिनटं लागतात. शलाकाला 24 मिनिट्स आणि स्नेहलला 18 मिनिट्स. तर असं कुठला एक डिस्टन्स असेल कळलं? किंवा असं कुठं एक टाईम आहे की ज्या टाईममध्ये हे तिघी पण एका वेळेत पोचतील किंवा एकत्र असतील. 16 मिनिट, 24 मिनिटं आणि 18 मिनिटं लागतात ना. श्रेष्ठ फास्ट पळतो, शलाकाचा कमी पळते, ही जरा मिडियम पळते. सो असं ते काय अंतर असेल किंवा असे कुठे टाईम असतील की तिघीजण एका ह्याच्यामध्ये असतील? वी हॅव टू फाइंड आउट शॉर्टेस्ट टाईम. बघायला शॉर्टेस्ट पिरियड. आणि यू नो when there is a word shortest in the example we have to always find out the LCM. 16, 24 आणि 18चा आपल्याला कमीत कमी एक कॉमन मल्टिप्लाय काढायचा आहे जो तिन्हीमध्ये असेल. म्हणजेच काय, त्या नंबरला त्या पिरियडला तिघजण एकत्र असतील. वी हॅव टू फाइंड आउट LCM. ओके, जेव्हा ते शॉर्टेस्ट वगैरे येईल बघा, आता यामध्ये पण एक्झाम्पलमध्ये पण इथं काय होतं, स्मॉलेस्ट होतं. म्हणजे इट इज वन हिंट दॅट वेन देर इज स्मॉलेस्ट or shortest word in the exam, you have to find out the LCM. Now find out the LCM of what? 16, 24 and 18. 16, 24 and 18. So find out LCM. 2. 2 8 are 16, 2 12 are 24, 2 9 are 18. Again 2. 2 4 are 8, 2 6 are 12. 2 ने 9ला भाग जात नाही, कीप ॲज इट इज. अगेन 2. कळलं ना?
2 2s are 4, 2 3s are 6, परत 9 आहे तसं. आता येते 3ला आणि 9ला भाग जातो 3ने, सो 3 1s are 3, 3 3s are 9, 2ला भाग जात नाही 3ने, सो ॲज इट इज. हिअर स्टॉप, कारण ह्याच्या पुढे भाग जाऊ शकत नाही. सो नाव फाइंड आउट LCM. What is our LCM? Left side numbers, all left side numbers, sorry इथेपर्यंत, and bottom numbers. So write down all 2 2 2 3, 2 into 2 into 2 into 3 into this 2 1 and 3 into 2 into 1 into 3. अजून चेक करा, 2 1 2 3 4 वेळा आहे, 1 2 3 4 वेळा आलं, 3 2 1 वेगळं. ओके, नाव डू द मल्टिप्लिकेशन. ओके, 2 2s are 4, 4 2s are 8, 8 3s are 24, 24 2s are 48, 48 into 1 48, 48 into 3 144, 144. म्हणजे काय, 144 मिनटं टाईम. जेव्हा 144 मिनटं होतील त्यावेळी तिघजण एकाच ओळीमध्ये असते. हा त्यांच्यातला शॉर्टेस्ट कॉमन मल्टिपल झाला. कारण हा त्यांचा शॉर्टेस्ट टाईम आहे 144 मिनटं. 144 मिनटं म्हणजे किती तास, 2 तास म्हणजे 120 मिनटं आणि उरली 24 मिनटं. ओके, जर त्याने मिनटं विचारली सो आन्सर इज 140 मिनिट्स. इफ दे आस्क इन हावर देन 2 hours अँड 24 minutes. ओके ना, 2 hours मध्ये 120 मिनटं ना, नाही 24, आन्सर इज 144. ओके, कसं आलं 2 hours तुम्हाला झालेलं आहे सगळं. 1 hour म्हणजे 60 मिनटं असतात, 2 hour म्हणजे 120 मिनटं असतात. ओके, सो व्हॉट वी डन, वी फाइंड आउट द LCM ऑफ दिस 3 numbers सो दॅट वी गेट 1 कॉमन टाईम. त्या वेळेमध्ये तिघजण एकत्र पोचतील. आता मला कळलं पाहिजे की LCM कधी यूज करायचा, HCF कधी यूज करायचा. जर एक्झाम्पलमध्ये शॉर्टेस्ट स्मॉलेस्ट मिनिमम असं असेल तर वी हॅव टू फाइंड आउट LCM. आणि जर एक्झाममध्ये मॅक्झिमम नंबर ॲड वगैरे काय असेल तर HCF. ओके, वी हॅव सीन द 4 examples. नाव द नेक्स्ट एक्झाम्पल. ओके हो, सो नेक्स्ट एक्झाम्पल बघण्याआधी तुम्हाला मी एक प्रॉपर्टी सांगतो. ती प्रॉपर्टी लक्षात ठेवा, तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. काय प्रॉपर्टी आहे, कुठल्याही 2 संख्या दिलेल्या असतील, समजा X आणि Y दिलेला असतील, तर ह्या 2 संख्येचा गुणाकार हा त्यांच्या HCF आणि LCMच्या गुणाकार एवढा असतो. ओके, इफ एनी 2 numbers are given, then their product is equal to the product of their HCF and LCM. ओके, चला आपण ट्राय करू. चला, समजा आता मला 6 आणि 18चा HCF आणि LCM काढायचा आहे. 6 आणि 18चा, सो चला काढू आपण. बघा, 6 आणि 18चा, 2 3s are 6, 2 9s are 18. ओके, देन 3 1s are 3, 3s are 19. ओके, 40 HCF काय झाला, ओनली लेफ्ट साईड 2 into 3, 2 into 3 6 झालं. व्हॉट इज LCM, 2 into 3 into 1 into 3, 2 into 3 into 1 into 3 म्हणजे 32 6 37 18. व्हॉट इज अवर प्रॉपर्टी, जर 2 संख्या दिल्या असतील तर त्यांचा गुणाकार, हे 2 संख्या आहेत 6 आणि 18, त्यांचा गुणाकार हा त्यांच्या HCFच्या आणि LCMच्या गुणाकार एवढा असतो. याचा HCF किती आला, 6 आला. ओके, आणि LCM किती आला, 18 आला. ओके, बघा 6 into 18 108 आलं ना, 6 into 108 आलं. ही प्रॉपर्टी होती, सांगायची होती. प्रॉपर्टी लक्षात ठेवा, लिहून घ्या. काय, द प्रोडक्ट ऑफ एनी 2 numbers इज इक्वल टू द प्रोडक्ट ऑफ देअर HCF अँड LCM. समजलं? ठीक आहे. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघा, त्यावरच आहे, त्या बेसिसवर. द LCM अँड HCF ऑफ 2 numbers are 432 and 72 respectively. If one of the numbers is 260, what is the other number? कारण ना LCM दिलेला आहे 2 नंबरचा 432 आहे, HCF दिलेला आहे 72. इफ वन ऑफ द नंबर, समजा फर्स्ट नंबर दिला आहे त्यांनी
किती 216, then what will be second number असा क्वेश्चन आहे. आपला प्रॉपर्टी काय आहे, जर 2 नंबर दिले असतील तर त्यातला फर्स्ट नंबर इंटू सेकंड नंबर त्यांचा गुणाकार हा HCF आणि LCM एवढा असतो. ओके ना. तुम्ही इथं फर्स्ट नंबरला एक्स माना, सेकंड नंबरला वाय माना. तर तुमचं कसं होईल, एक्स इंटू वाय इक्वल टू त्यांचा HCF किती आहे 72, LCM किती दिलेला आहे 432. तिने एक्स दिलेला आहे 216. वी हॅव टू फाइंड आउट वाय, बरोबर ना. वी हॅव टू फाइंड आउट सेकंड नंबर. कसा काढणारा फाइंड आउट तुम्ही, वाय काढायचं आहे, येथे 216 गुणाकारामध्ये, तर तिकडे गेलं काय होईल डिव्हिजन. सो वाय इक्वल टू 72 इंटू 432 डिवायडेड बाय 216. ओके, असं आपल्याला वाय मिळेल. काल ना तिने HCF आणि LCM दिला, तो आपण घेतला. त्याने 2 नंबरपैकी फक्त एक नंबर दिलेला आहे आणि तिने असं विचारलेलं आहे की व्हॉट इज द अदर नंबर, म्हणजे आपल्याला वाय काढायचं आहे. याचं मी आन्सर सांगणार नाही, यू हॅव टू टेल मी इट्स आन्सर इन माय कमेंट. माझ्या यूट्यूब व्हिडिओच्या कमेंटमध्ये मला आन्सर सांगा. ओके, हो ना. तर मला हे सोपं आहे, 72 इंटू 432 गुणाकार 216 भाग करा. टेल मी द अदर नंबर. ओके, नाउ द नेक्स्ट क्वेश्चन. Same question is there based on that. Question number 7. The product of two-digit numbers is 765 and their HCF is 3. What is LCM? तिने काय म्हटलं आहे, प्रोडक्ट ऑफ टू नंबर्स. प्रोडक्ट ऑफ टू नंबर दिलेला आहे. किती आहे तो 765. ओके, 705 दिलेला आहे. अँड HCF इज 3. HCF इज 3 दिलेला आहे आणि LCM काढायला सांगितलेला आहे. ओके, मग आपला रूल काय आहे, जर 2 नंबर्स असतील तर त्यातल्या त्या दोन्ही संख्येचा गुणाकार हा HCF आणि त्यांच्या LCMचा गुणाकार असतो. मग त्यांनी 2 संख्येचा गुणाकार ऑलरेडी आपल्याला दिलेला आहे, एक्स इंटू वाय किती 765, तोच ऑलरेडी दिलेला आहे, डायरेक्ट आपण घेतला. आणि त्याने HCF आणि LCM पैकी HCF दिलेला आहे. सो 3. यू हॅव टू फाइंड आउट LCM. कारण तुम्हाला तिने आपल्याला ह्या 2 संख्येचा प्रोडक्टच दिलेला आहे डायरेक्ट आणि LCM काढायला सांगितलेला आहे. आपल्याला माहिती आहे 2 संख्येचा प्रोडक्ट हा HCF आणि LCMच्या गुणाकारावर असतो. तिने दिलेला आहे प्रोडक्ट 765, HCF 3, LCM. तुम्ही कसं काढणार, टेक 3 दिस साईड, 765 अपॉन 3 इक्वल टू LCM. करेक्ट ना. आता हे पण तुम्ही मला आन्सर काढा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. सिम्पल आहे आता हे, मला सांगा LCM किती असेल. ओके, नाउ द नेक्स्ट क्वेश्चन. बघा नेक्स्ट क्वेश्चन. अ ट्रेडर हॅज 3 बंडल्स ऑफ स्ट्रिंग 392 मीटर, 308 मीटर and 490 meter long. What is the greatest length of string that the bundles can be cut up into without any leftover string? म्हणजे बघा, त्याच्याकडे 3 बंडल्स आहेत स्ट्रिंगचे, त्याच्याकडे दोऱ्यांचे 3 बंडल्स आहेत. एक आहे 392 मीटरचं, एक आहे 490 मीटरचं आहे आणि एक आहे 308 मीटरचं ना. हां ठीक आहे, 308 मीटर. असे 3 दोरींचे बंडल्स आहेत. तर तिन्हीच्या बंडलमध्ये अशी कुठल्या लेंथला तिन्ही पण कापा. समजा हे 392 मीटर आहे, हे 490 आहे, हे 308 आहे. ओके, कारण तर असं कुठलं एक हे असेल, म्हणजे कुठल्या अशी एक लेंथ असेल की त्यामध्ये आपण कट केलं की पूर्णपणे भाग जाऊ शकतो ना. बघा इथं, कट अप इंटू विदाउट एनी लेफ्ट ओव्हर स्ट्रिंग. कारण तुम्हाला म्हणजे आपलं एक अशी लेंथनं असे आपल्याला हे काढायचं आहे डिस्टन्स की त्यामध्ये जर आपण त्यांना कट केलं तर सगळे पार्ट भागले जातील. म्हणजे अशी संख्या आपल्याला काढायची आहे. त्या संख्येने आपण ती स्ट्रिंग जेवढी आहे 392 मीटर ते सगळी कट केली की सगळं पूर्णपणे ओव्हर होतं, एक पण शिल्लक
राहत नाही. तसं आपण इथं आपल्याला एलसीएम काढायचं नाही, तर आपल्याला काय करायला पाहिजे, अशी कुठली संख्या आहे की ती संख्या तिन्हींना पण भाग जाईल आणि बाकी झिरोवर येईल. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, कॉमन फॅक्टर. वी हॅव टू फाइंड आउट द HCF. वी हॅव टू फाइंड आउट द HCF. तुम्हाला कळलं नाही की एलसीएम काढायचं का HCM काढायचं आहे. आय हॅव टोल्ड यू हॅव टू रीड द क्वेश्चन क्लिअरफुली. हिअर इज वर्ड ग्रेटेस्ट. तुम्हाला सांगितले जेव्हा ग्रेटेस्ट मॅक्झिमम असे शब्द असतात, देन यू हॅव टू फाइंड आउट द HCF. Okay, so find out HCF of 392, 490 and 308. Okay, 392, 490 and 308. Okay. आता हे तीन संख्येला भागणारी संख्या सांगा पटकन मला. दोन्ही जातो ना, दोन्ही घालावा. दोन्ही भागतो. 2 1 2, 2 9 18, 2 6 12. तुम्ही चेक करा. आय एम रायटिंग इट डायरेक्टली. 2 1 2 8. Okay. 2 2 4, 2 4 8, 2 5 10. Okay. 2 1 2, 2 10, 2 4 8. अगेन आता नेक्स्ट नंबर हा सगळ्यांना गेला पाहिजे. का सगळ्यांना गेला पाहिजे? कारण तुम्हाला मी सांगितले HCF काढायचा असेल, HCF तर तिन्ही नंबरला भाग गेला पाहिजे, तरच पुढे भाग घाला पाहिजे, नाहीतर नाही. तुम्ही म्हणाल की सर आम्ही फक्त 2 जातोय, 6 आणि 4ला 2 जातोय, घालवावं काय? नॉट. तर एलसीएमसाठी कसं तिन्हीपैकी 2 जरी भाग गेला तरी चालतंय, आपण पुढे घालतो. पण HCFसाठी तिन्ही संख्येनं भाग गेला पाहिजे. बघा आता 196, 245, 154ला अशी कुठे संख्या आहे जिने भाग जातो. यू हॅव टू हिअर स्टडी. यू हॅव टू डू ट्रायल अँड एरर मेथड. तुम्हाला बॅक साईडला तुमच्या वगैरे ट्राय वगैरे करायचं असतं एक्झाममध्ये. तर 7 आहे. ओके, 7 एक संख्या आहे, सगळ्यांना भाग जातो. सो हिअर 7 2 14, 7 8 56, 7 3 21, 7 4 35, 14 14. ओके, आता 28 35 22 अशा कोणती संख्या आहे का की तिन्हीला पण भाग गेला पाहिजे. का? वी आर फाइंडिंग आउट HCF काढताना तिन्हीला पण भाग गेला पाहिजे. 7 चौक 28 35 याला भाग जात नाही. 2 2 ह्याला जात नाही. ओव्हर. याच्या पुढे कुठल्याही तीन संख्येला एका संख्येने भाग जात नाही. सो ओव्हर. नाव डू यू नो HCF मीन्स लेफ्ट साईड नंबर. सो व्हॉट इज लेफ्ट साईड? HCF इक्वल टू 14. 14. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा काय आहे की आपण तिन्ही जर स्ट्रिंगचे 14 मीटरचे आणि 14 मीटरचे जर भाग केले तर सगळे परफेक्ट भाग तयार होतील. एक पण शिल्लक उरणार नाही. करेक्ट सगळे म्हणजे 40चे ह्या 392 सगळे पार्ट बसतील. एक पण शिल्लक उरणार नाही. ओके, तुम्हाला कळलं ना? म्हणजे बघा, तुम्ही जर 14 मीटरचे आपण काढले तिघांचे पण, तर तिघांचे पण पूर्ण भाग जातील. म्हणजेच काय याचा अर्थ काय? विदाऊट एनी लेफ्ट ओवर स्ट्रिंग, म्हणजे एक पण स्ट्रिंगचं एक तुकडा उरणार नाही. वी फाइंड आउट द ग्रेटेस्ट फॅक्टर दॅट इज HCF. ओके, अँड द लास्ट एक्झाम्पल नाव वी हॅव टू सीन दॅट इज. ओके, बघा, दिस इज स्टार मार्क क्वेश्चन ना. स्टार मार्क क्वेश्चन म्हणजे कसा थोडासा टफ आणि अवघड क्वेश्चन असणार. डोंट वरी, हा तुम्हाला फक्त असंच दिलेला आहे की व्हॉट विल यू डू. क्वेश्चन काय येणार नाही. का? कारण की यामध्ये आपल्याला एक क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करावं लागतं. तर मला आता नाही आहे. बघा, त्यांचा प्रश्न काय आहे? विच 2 कॉन्झिक्युटिव्ह इवन नंबर्स हॅव ॲन LCM ऑफ 180. कुठल्या 2 कॉन्झिक्युटिव्ह म्हणजे काय? लगतच्या इवन संख्येचा गुणाकार LCM 180 आहे. विच 2 कॉन्झिक्युटिव्ह इवन नंबर्स हॅव ॲन LCM ऑफ 120. कॉन्झिक्युटिव्ह म्हणजे काय रे? लगतच्या. मग पहिला सांगा, इवन नंबर्स म्हणजे काय? अशा संख्या ज्यांच्या युनिट प्लेसला 2 4 6 8 10 असं असतं. म्हणजे 2 4 8 6 0 असं संख्या असतात. ओके, मग कॉन्झिक्युटिव्ह म्हणजे काय? लगतच्या. म्हणजे 2 आणि 4 हा कॉन्झिक्युटिव्ह आहे. 4 आणि 6 कॉन्झिक्युटिव्ह आहे. 2 आणि 6 कॉन्झिक्युटिव्ह नाही, लगतची पाहिजे. आता मी 6 घेतली तर 6च्या पुढची कॉन्झिक्युटिव्ह कुठली असणार आहे? इवन नंबर 8 असणार आहे. ओके, मग अशा कुठल्या 2 इवन संख्या असतील त्यांचा LCM 180 आहे. ओके, त्याआधी तुम्हाला हे
माहिती पाहिजे की बाबा कुठली पण इवन संख्या आपण कशी काढतो, ती संख्या इंटू एक्स. सो तुम्ही फर्स्ट टर्म काय म्हणा की ती इवन संख्या 2x आहे. 2x का कळलं ना. आता बघा 2 म्हणजेच काय 2 × 1, 4 म्हणजेच काय 2 × 2, 6 म्हणजेच काय 2 × 3. म्हणजे कुठल्याही इवन संख्येला 2ने भाग जातो, कुठल्याही इवन संख्येला 2 भाग जातो. म्हणून आपण 2 घेतलं आणि x घेतलं. फर्स्ट टर्म 2x आहे. तर सेकंड टर्म काय असेल कॉन्झिक्युटिव्ह, म्हणजे 2x पुढची लगेच संख्या कुठली असेल बघा. आता इथे समजा एक संख्या 2 आहे, तर त्याच्या पुढची संख्या कुठली असते 4. म्हणजे 2 मध्ये 2 ॲड करतो आणि आपल्याला पुढची इवन संख्या भेटते. तुम्ही कुठलीही घ्या, समजा मी 16 घेतली तर याच्या पुढची कॉन्झिक्युटिव्ह इवन संख्या कुठली असेल 16 + 2 दॅट इज 80. म्हणजे आपल्याला मागच्या इवन संख्येमध्ये 2 ॲड केले की आपल्याला कॉन्झिक्युटिव्ह नेक्स्ट नंबर भेटते. मग आता इथे जर आपण फर्स्ट टर्म 2x मांडली तर त्याच्या नेक्स्टची कुठली असेल 2x + 2. कुठलं असेल 2x + 2 ही अशी असेल. त्यांनी काय सांगितलेलं आहे मग आपला एक रूल आहे काय, फर्स्ट टर्म किंवा फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्मचा गुणाकार म्हणजे पहिल्या संख्येचा आणि सेकंड संख्येचा गुणाकार हा त्यांच्या HCF आणि LCM एवढा असतो. त्यांच्या HCF आणि LCM एवढा असतो. करेक्ट ना. आता फर्स्ट टर्म काय दिलेला आहे 2x घ्या इंटू सेकंड टर्म 2x + 2 2x + 2 इक्वल टू हॅव आणि LCM 180. ओके. SC आपल्याला माहीत नाही, LCM 180 दिलेला आहे. पण आता बघा इथे कुठल्याही 2 कॉन्झिक्युटिव्ह इवन नंबरचा HCF किती असतो 2 असतो. कुठल्याही 2 कॉन्झिक्युटिव्ह इवन नंबरचा HCF 2 असतो. बघा आता मी 8 आणि 10 घेतला तर 2 × 4 = 8, 2 × 5 = 10. ओके. 4 आणि 5चा पुढं भाग जात नाही. सो मला किती भेटला 2 भेटला. समजा 12 आणि 14 घेतला तर HCF काढला 2 × 6 = 12, 2 × 7 = 14. पुढे 7ला भाग जात नाही. सो HCF म्हणजे काय असते लेफ्ट साईड टर्म. तुम्ही कुठल्याही जगातल्या कुठल्याही 2 कॉन्झिक्युटिव्ह इवन संख्या घ्या त्यांचा HCF 2 असतो. मग आता दीज आर ऑल्सो कॉन्झिक्युटिव्ह इवन नंबर्स, त्यांचा HCF किती असणार 2 असणार आहे. सो इथं 2 द्या इंटू 180. आता इथे ब्रॅकेट सॉल्व आपल्याला करायचं आहे. 2x आहे आणि एका ब्रॅकेटमध्ये 2x + 2 आहे. आता 2x इंटू 2x हे 2 × 4 x × x x² प्लस 2x इंटू 2 2 × 4 आणि x आहे जसं 4x इक्वल टू 2 × 180 किती येते 2 × 180 360. आता 360 इकडे घ्या काय होईल 4x² + 4x - 360 होईल ना. हे 360 प्लस आहे इकडे घेतलं -360 झालं. करेक्ट. आता ह्याला 4ने भाग जातो, 4ला भागतो घालवा, कारण की वी हॅव टू सिम्प्लिफाय द इक्वेशन. डिवायडेड बाय 9 सॉरी 4. तो काय होईल ह्याला 4ने भागल्यावर 1 उरेल. सो x². ह्याला 4ने भागल्यावर x उरेल आणि ह्याला 90 उरेल. करेक्ट ना. किती उरेल 90 उरेल. आता -90 इंटू हे दाखवून किती 1 आहे ना -19. ओके. आता अशा 2 संख्या सांगा की त्यांचा गुणाकार -90 येईल आणि त्यांची बेरीज हे x आहे. म्हणजे ह्याच्या आधी 1 असतं ना, तुम्हाला माहिती पाहिजे. इन देर इज एनी वर्ड और एनी व्हरायबल त्याच्या मागे x हा असतोच. हे झालं क्वाड्रॅटिक इक्वेशन. इट इज कॉल्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन. हे आपल्याला सॉल्व करायचं आहे. तुम्हाला झालेलं नाही, तुम्हाला झालं असेल तर गुड, झालं नसेल तर नो. कदाचित तुम्हाला झालं असेल. मग काय करतो -90 आणि एक्सचा कोइफिशियंट 1 आहे त्यांचा गुणाकार किती झाला -90 × 1 -90 घेतला. आता असे 2 नंबर शोधून काढायचे
त्यांचा गुणाकार केला तर -90 येईल आणि त्यांची बेरीज केली तर हे किती आहे 1 + 1 येईल. किती येईल बघा 10 आणि 90 तर येतं, पण इथं -90 पाहिजे म्हणजे यातला एक संख्या मायनस आहे. ओके, म्हणजे कुठली मायनस आहे 10 की 9 माहीत नाही. हे बघा यांची जर बेरीज केली तर बेरीज +1 आली पाहिजे, म्हणजे ऑब्व्हियसली मोठा संख्या प्लस असेल, लहान संख्या मायनस असेल. बघा आता 10 × -9 -90 आणि 10 - 9 1. आता आपण कसं करतो ॲडजस्ट x² आहे तसं घेतो, त्यानंतर हे +10 आणि x ॲड करतो, देन -9 आणि x ॲड करतो आणि शेवटची टर्म घेतो. वॉट इज शेवटची टर्म -19 आहे तशी घेतो. आता वी मेक 2 पेअर्स हिअर. ओके, आता यातून कॉमन काय येतं x येतं, यातून कॉमन x काढलं मी तर काय उरलं x उरलं, इथे उरलं 10. कळलं ना तुम्हाला कॉमन काढल्यावर काय उरतं आणि काय नाही ते. x² म्हणजे x × x असतं, त्याला x बाहेर काढला x उरला. यांच्यामधून कॉमन -9 काढला उरला x. जर आपण मायनस बाहेर काढला तर आतले साईन चेंज होतात, इथेच मायनस आहे ते साईन प्लस होईल. सो काय होईल 90मधनं 9 काढला, कारण 90 म्हणजे काय 9 × 10 ना, त्यात 9 कॉमन काढला काय उरलं 10 उरलं. 10 = 0. बघा x + 10 आलं. सो ते x + 10 सेपरेट घ्या आणि हे x - 9 सेपरेट घ्या. x - 9 = 0. आता काय होईल x + 10 = 0 किंवा x - 9 = 0. x = -10 आणि x = 9. आपल्याला xच्या 2 व्हॅल्यू भेटलेल्या आहेत, मग -10 काय पण घेत नाही. सो x = 9. x व्हॅल्यू भेटली आपल्याला, अजून आपल्याला संख्या भेटलेल्या नाहीत. मग सांगा बरं फर्स्ट टर्म आपली काय असेल 2 आहे तसं आपण x व्हॅल्यू काढलेले 9. सो किती झाली ती 2 × 9 = 18. आणि सेकंड टर्म काय असेल 2 × x ची व्हॅल्यू 9 + 2 म्हणजे 2 × 9 = 18 प्लस हे 2 20. म्हणजे पहिली संख्या 18, सेकंड संख्या 20. बघा आपल्याला काय भेटलेलं आहे, पहिली संख्या 18 20. 18 हे काय आहे इवन आहे, 20 पण इवन आहे. ते कसे आहे ते जरा कॉन्झिक्युटिव्ह आहेत ना, म्हणजे 18 नंतरची पुढली इवन संख्या 20 आहे. म्हणजे 18 आणि 20 या 2 संख्या अशा आहेत कॉन्झिक्युटिव्ह इवन नंबर्स, त्यांचा LCM 180 आहे. एवढी मोठी प्रोसेस आहे ही. स्टार मार्क दिलेला आहे. तुमचं जर क्वाड्रॅटिक इक्वेशन मार्कच्या म्हणजे तुम्हाला झाला असेल तर व्हेरी गुड, नसेल तर समजून घ्या, समजलं तर ठीक, नाही तर आपण परत क्लासमध्ये घेणार. डोंट वरी. हे मी सांगणार नव्हतो पण ॲक्च्युली यू शुड नो. सो बघा केअरफुली, समजेल तुम्हाला. व्हिडिओ समजत नसेल परत बघा. ओके, आपण स्कूल सुरू झाल्यानंतर परत हा चॅप्टर घ्यायचा आहे, परत एक्झाम्पल्स घ्यायचे आहे. सो डोंट वरी. ओके, सो तर याला होमवर्क काय नाही, मी तुम्हाला सगळेच एक्झाम्पल्स सॉल्व करून दिलेले आहेत. तुम्ही फक्त ते क्वेश्चन्स परत तुमच्या वेमध्ये लिहून काढा आणि मला सेंड करा. ओके, आणि जे 2 आन्सर्स माहिती आहेत ना, याचे आन्सर्स आणि याचे आन्सर्स आणि याचे आन्सर्स मला सेंड करा कमेंट बॉक्समध्ये. ओके, सो बाय बाय, टेक केअर, सी यू अगेन.